आपण सर्वांनी नैसर्गिक इंधन जसे दगडी कोळसा, लाकूड, कोळसा, पेट्रोल, डिझेल, गॅस यांचा नेहमी वापर कमी करून बायोगॅस, सौर ऊर्जा, विद्युत ऊर्जा, जलविद्युत, वारा यासारख्या ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यास अनेक घातक वायूंच्या निर्मितीला आळा बसू शकतो. अन्न वाया घालवू नका. उरलेले अन्न फेकल्यामुळे ते अन्न निर्माण करण्यासाठी लागलेली ऊर्जा नाही, पैसे, पदार्थ या सगळ्यांचा अपव्यय होतो. सोबत हे अन्न सडत असताना मोठ्या प्रमाणात मिथेन नामक वायूची निर्मिती होते, जी आपल्या आरोग्याला हानिकारक असते. सेंद्रिय खतांचा वापर करून अन्नधान्य पिकवा, जे आरोग्याला लाभदायक असते आणि निसर्ग साखळी अबाधित राखण्यासाठी मदत होते. नवनवीन वस्तू, मग ते विद्युत उपकरणे असोत, कपडे असोत अथवा इतर प्लास्टिकच्या वस्तू असोत, वारंवार घेण्यापेक्षा त्या जास्तीत जास्त काळ परत परत दुरुस्त करून कशा वापरता येतील याबद्दल जागरूकता बाळगून त्या वापरात आणावी. ही वस्तूंच्या जिने आईच्या मायेने आपल्याला जीवन दिले. प्रत्यक्षात अन्न, पाणी, निवारा, प्राणवायू, सावली, ऊर्जा हे सर्व काही त्याच वस्तूंना आपण आपल्या प्रगतीकरिता दुर्लक्षित करून वेगवेगळ्या पद्धतीने तिचा ढास करत असतो. याचा अर्थ आपण प्रगती औद्योगिक क्रांती करू नये का? माणूस म्हणून जन्माला परमेश्वराने दिलेल्या आपल्या कलेचा वापर करून प्रगती केलीच पाहिजे. परंतु अशी प्रगती काय उपयोगाची जी एका हाताला पुढे नेते आणि दुसऱ्या हाताला पंगू करते? प्रगती करताना जीवनाच्या इतर बाजूंना कमीत कमी त्रास अथवा हानी होईल याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आपणच आपल्या नाशाला कारणीभूत ठरू. त्यामुळे सृष्टीची जोपासना करून जितके काही आपल्याला प्रगतीकडे जाता येईल तेवढे जाऊया. खरे तर आपण या धरती मातेचे मानावे तितके उपकार कमी आहे. लेकरांप्रमाणे जिच्या अंगा खांद्यावर आपण जगतोय, खेळतोय, बागडतोय, लहानाचे मोठे चांगला आणि अंतसमयी तिच्याच कुशीत विसावा घेतोय. वास्तविक तिथे आपण पूजन केले पाहिजे. तिची काळजी घेतली पाहिजे. तिला घरात बनवून ठेवलेले हसऱ्या प्रकारे पाणी, नजरेने अशा विविध रंगांनी तिला सावलीत ठेवले. ही प्रेमाता गवळीचे लालन पालन करते आणि गोवर्धन शिकवते. हा नऊ नको नाही ते सांडवशील शिकतो. हो हो.